श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। बघा, आपली पौर्णिमा येणार आहे आणि पौर्णिमेच्या वेळी आपल्याला सेवा करायची। ज्या घरांमध्ये आर्थिक प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी जो उपाय सांगणार आहे, जी सेवा मी सांगणार आहे ती नक्कीच करायची आहे। आता ही सेवा केल्याने बरेच लोक म्हणणार, ताई मग केल्याने होईलच का, आणि मग इफेक्ट नाही झाला तर मी पौर्णिमा करणारच का, आणि मग 3 पौर्णिमेत होईल का आणि 5 पौर्णिमेत होईल का। मोठी पौर्णिमा जी आहे ती येणार आहे, ती म्हणजे कोणती तर कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमाला जर तुम्हाला नाही जमलं तर पुढच्या पौर्णिमेपासून सुरुवात करा, पण या पौर्णिमेला जर तुम्हाला शक्य झालं तर या पौर्णिमेपासूनच सुरुवात करा। आता पौर्णिमेला आपण बऱ्याचशा सेवा करत असतो, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आर्थिक प्रॉब्लेम ज्यांना आहेत त्यांच्यासाठी, पैसा आपल्या घरात येण्यासाठी खूप लोक सेवा करतात, पण ती सेवा करायची पद्धत सुद्धा व्यवस्थित पाहिजे, तरच त्याचा इफेक्ट आपल्या घरात बघायला मिळत असतो। सर्वप्रथम तर आपल्याला कष्ट करायचेच आहे। कष्ट करून सुद्धा तुम्हाला यश प्राप्ती मिळत नाही, तुमच्या घरात धन पैसा हा टिकतच नाही, माता लक्ष्मी स्थिर रूपात राहत नाही, यासाठी तुम्हाला या पद्धतीनेच पूजा करायची आहे। तुमची पद्धत जी असते पौर्णिमेची पूजा करायची ती चुकते का ते नक्कीच बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल। बरेच आपण काय सगळेच लोक पौर्णिमेला पूजा करत असतो आर्थिक प्रॉब्लेम दूर होण्यासाठी, पण त्याला फळ मिळत नाही। असं का होत असं त्याचं कारण आज मिळून जाईल, आणि परफेक्ट या पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट हा बघायला मिळेल। ठीक आहे, तर आता आपल्या विषयाला सुरुवात करू। बघा, कोजागिरी पौर्णिमा येणार आहे, 6 तारखेला पौर्णिमा लागणार आहे। कोजागिरी पौर्णिमा जी आहे दुपारी 12:24 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे, आणि त्याच दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा सुद्धा करायची आहे। आता आपण सत्यनारायण पूजा करत असताना म्हणजेच काय, भगवान विष्णूंची पूजा करत असतो, आणि त्याच ठिकाणी तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा विराजमान म्हणजे तिथे केली तरी सुद्धा चालेल। माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या सगळ्यांच्या घरात आहे, काही त्या सांगायचं वेगळी गोष्ट नाही, कारण सत्यनारायण पूजा करत असतो तिथे श्रीयंत्र पण आपण ठेवलं चालेल, किंवा लक्ष्मीची मूर्ती असते आपल्या घरामध्ये तिथे आपण विराजमान करायची पाटावरती। ठीक आहे, किंवा तुम्ही एका ठिकाणी म्हणजे जिथे आहे तिथे पण ठेवली तरी देखील चालेल, पण माता लक्ष्मीची त्या दिवशी सेवा तुम्हाला कोणती करायची ते तुम्हाला सांगेल। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला त्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे। जी काही सेवा मी सांगत आहे त्यासाठी पांढरं वस्त्र म्हणजेच पूर्ण पांढरं नव्हे, त्यावरती थोडं डिझाईन असलं चालेल, पण कलर पांढऱ्या कलरचं, त्यावरती डिझाईन असती चालेल, लक्षात घ्या। परत कोरं पांढरं नाही, तर पांढरं वस्त्र परिधान करायचंय जेव्हा पण तुम्ही ही पूजा करत असणार तेव्हा। आणि तुम्हाला सांगेल, आपण यथाशक्ती मनापासून माता लक्ष्मीची त्या दिवशी पूजा करायची। माता लक्ष्मीचा आपण अभिषेक करायचा आहे, अभिषेक करून आपण विराजमान करायचंय पाटावरती। त्यानंतर हळदी कुंकुम अक्षदा धूप दीप फूल व्हायचंय। या पद्धतीने आपण सत्यनारायण पूजा करू तेव्हा सुद्धा त्यांच्या सोबतच आपण पूजा केली तरी सुद्धा चालेल, हा असं आपण पाटावरती तो पाठ राहू द्यायचा। आता रात्रीच्या वेळी आपल्याला काय करायचंय बघा, रात्री म्हणजे 6 तारखेला ज्या दिवशी पौर्णिमा राहते त्या दिवशी रात्री तुम्हाला दर पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय। ठीक आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला रात्री नैवेद्य तुम्हाला काय बनवायचं आहे तर पायसचा नैवेद्य। आता पायस म्हणजे काय, बऱ्याच लोकांना हे समजत नाही। पायस म्हणजे त्यामध्ये येत असतं भात, साखर आणि दूध। माता लक्ष्मीला काय आवडतं तो नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे, तो म्हणजे पायस, आणि त्यामध्ये हे 3 पदार्थ येतात, भात साखर आणि दूध। ठीक आहे, हे तुम्हाला नैवेद्याला घ्यायचा आहे, तो आपल्याला जवळ ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सांगेल, देवघरासमोर आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, तिथे आपण पूजा संपूर्ण झाल्यानंतर आपण त्या दिवशी महत्व कशाला असतं, पौर्णिमेला चंद्राला महत्व असतं, पण बरेच लोक काय करतात, चंद्राला विसरूनच जातात, सगळं काही करतात मात्र चंद्र वरतीच राहतो आणि घरात पूजा आपली झाली म्हणजे संपन्न झालं, तर असं चालत नाही। यावेळेस आपण कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणून पूजाच करणार आहोत, पण प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला सांगेल आपल्याला या पद्धतीने पूजा करायची आहे। ही सगळी पूजा घरात झाल्यानंतर चंद्रोदय होतो, आपण चंद्राची पूजा करायची आहे। वरती टेरिस असेल, खिडकीमधून तुम्हाला चंद्र दिसत असेल त्या पद्धतीने करा, कसंही करा, पण चंद्राकडे बघून तुम्हाला तिथे आपल्याला पूजेचा ताट घेऊन जायचंय। पौर्णिमेच्या रात्री चंद्राची आपल्याला पूजा करायची, हळदी कुंकू अक्षदा धूपदीप दाखवायचा आहे। त्यानंतर चंद्राकडे बघून तुम्हाला 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे। कोणता मंत्र, गायत्री मंत्र जो आहे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत, तर तो 24 वेळा म्हणायचा आहे, चंद्राकडे बघून म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्या घरात आपल्याला यायचं आहे, त्यानंतर
घरात आल्यानंतर आई भगवती आपल्या माता लक्ष्मीच्या समोर बसायचं आहे. बसून आपल्याला परत 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. गायत्री मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला पायेचा जो नैवेद्य मी सांगितला तो तिथे दाखवायचा आहे माता लक्ष्मीला. त्यानंतर अजून त्यासोबत एक नैवेद्य दाखवायचा आहे, ते म्हणजे काय, काळे मनुके जे असतात ते सुद्धा, ते कोणाचा नैवेद्य असतो, कुबेराचा नैवेद्य असतो. म्हणून काळे मनुके आपल्याला तिथे दाखवायचे आहेत. पायस आणि काळ्या मनुकांचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर दाखवायचा आहे. या कोजागिरी पौर्णिमेला कुबेर भगवानांची पण आपण पूजा करत असतो, म्हणून तिथे दाखवला तरी सुद्धा चालेल त्या पाटावरती. आणि हे सगळं करत असताना माता लक्ष्मीचं नैवेद्य दाखवून वगैरे सगळं झाल्यानंतर माता लक्ष्मीचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तो कोणताही मंत्र तुम्ही घ्या, माता लक्ष्मीचा तुम्हाला जो येत असेल तो मंत्र घ्या. ओम श्रीम महालक्ष्मी नमः, ओम श्रीम नमः. श्रीम हा बीज मंत्र आहे महालक्ष्मी मातेचा, म्हणून ओम श्रीम नमः किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र घ्या. 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. दर पौर्णिमेला ही सेवा अशा पद्धतीनेच तुम्ही करा. आणि त्यानंतर तुम्ही बघा 5-7 पौर्णिमा होऊ द्या. तुम्ही बोलाल याच पौर्णिमेला पूजा केली, पुढची केली, 2 पौर्णिमा झाले की मला लगेच फळ पाहिजे, असं होत नाही. कुठल्याही गोष्टीला आपलं सातत्य लागत असतं. म्हणून 4-5 पौर्णिमा, 6 पौर्णिमा होऊ द्या आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. थोडा थोडा फरक जाणवेल. पण ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचंय. तुम्ही बोलाल मला जमत नाही, मग पायस नको आणि हेच नको, ते नाही. जे सांगितलं परफेक्ट तीच पद्धत वापरा आणि तशा पद्धतीने पूजा करा. पौर्णिमा पौर्णिमा पौर्णिमा, दर पौर्णिमा, एका महिन्याला एक पौर्णिमा येते, दर पौर्णिमेला करा. 5-6 महिन्यानंतर रिझल्ट तुम्हाला बघेल. फक्त तुम्हाला सांगेल मासिक धर्म सुत्तकाला तर आपण पूजा करू शकत नाही. त्या पौर्णिमा आपल्या म्हणजे पूजा करत नाही तर त्या धरल्या जाणार नाही, हे लक्षात घ्या. संकल्प वगैरे करायचा का नाही तर तुम्हाला फरक जाणवला की तुम्ही स्वतःहून पौर्णिमेला अशा पद्धतीने पूजा करायला सुरुवात करणार. माझी सांगायची गरज येणार नाही. म्हणून नक्कीच हा उपाय जो आहे एकदम छोटासा आहे. अगदी आपण पूजा करतो, पण त्याची पद्धत अशा पद्धतीने करा आणि नक्कीच आपण हा उपाय करून आपल्याला फरक जाणवेल. फक्त तो नैवेद्य जो असतो तो आपण सगळ्यांनी प्रसाद म्हणून घेऊ शकतो. जो भाताचा नैवेद्य पाहायचा असेल तो मनुके सुद्धा आपण सगळ्यांनी आपल्या घरातल्या व्यक्तींनी आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. नक्कीच आर्थिक प्रॉब्लेम जे असतील, माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर रूपात राहत नसतील तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल या उपायाने आणि करून बघा. सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.